नमस्कार. आवाज येतोय का माझा? येतो ना आवाज? पहा, मिशन आरंभ जिल जिल्हा परिषद अहमदनगरने जो आपला हा उपक्रम चालू केला आहे, अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे. या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी श्री खेडकर सोमनाथ विष्णू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिनखडी, केंद्र टाकळीमानूर, तालुका पाथर्डी येथे मी कार्यरत आहे. मी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो पहा. तसेच आजच्या या ऑनलाईन वर्गास उपस्थित असलेले सर्व आमचे ज्येष्ठ शिक्षण अधिकारी, माझे सर्व शिक्षक मित्र व इतर सर्व पालक या सर्वांचंही स्वागत करतो. पहा, कालच्या तासिकेला आपण बघितलं होतं की माझ्याकडचा असणारा जो काही विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी, यातील कुट प्रश्न मधील जे काही दिशा घटक आहे त्या दिशा घटकाविषयी आपण माहिती पाहत होतो. पहा, या दिशा घटकावर आपल्याला माहिती आहे परीक्षेला भारांश आहे 8% आणि याच्यावर प्रश्न संख्या असते 2, 4 गुणांसाठी. अतिशय सोपे प्रश्न असतात. आजचे प्रश्न जे स्कोरिंगचा जो तुमचा मार्क स्कोरिंगचा जो काही भाग आहे त्यापैकीचे दिशा या घटकावर प्रश्न असतात. पहा, अतिशय सोपे. तुम्ही जर एकदा तुमच्या दिशा चक्र जर आपण पाहिलेलं तुमच्या जर डोक्यात बसलं, तुमचे जर ते समजावून घेतलं तर 100% हे 4 जे काही गुण आहेत ते तुमचे खिशातले गुण असं तुम्ही समजू शकता. पहा, आज आपण काही जास्त वेळ घालवणार नाहीये. आज आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव कसा होईल याकडे लक्ष देणार आहोत. आणि काल मी बऱ्यापैकी दिशा चक्र किंवा दिशा चक्र कसं फिरवायचं, त्या प्रश्नांभोवती आपल्याला कशा दिशा वळवता आल्या पाहिजेत किंवा डावीकडे कसं वळायचं, उजवीकडे वळायचं कसं वळायचं, या सगळ्या गोष्टींचा काल आपण आपल्या कालच्या तासिकेत केला आहे. पहा, आता काल मी सांगितलं होतं की जे 2 प्रश्न असतात तर त्या 2 प्रश्नापैकी एक प्रश्न हा तुम्हाला माहिती दिलेली असते. त्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या दिशाचक्र फिरवून म्हणा किंवा त्या माहितीचं विश्लेषण करून फिरत फिरत जाऊन शेवटी उत्तरापर्यंत जायचं असतं, असा एक प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न हा जी आकृती दिलेली असते त्या आकृतीच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाताना कशा प्रकारे तुम्ही मार्गक्रमण कराल, डाव्या बाजूने वळावे लागेल का, उजव्या बाजूने वळावे लागेल का, किंवा तुम्हाला काटकोन किती लागतील, उजव्या दिशेला किती वेळा पूर्व दिशेला किती वेळा तोंड होईल, पश्चिम दिशेला किती वेळा पाठ होईल. म्हणजे अशा प्रकारचे थोडे ना थोडे काहीतरी स्वरूप बदलून हे प्रश्न तयार केलेले असतात. पहा, आणि आज आपण या आकृत्यावरील प्रश्न कसे असतात ते प्रश्न पाहूयात. पहा, तर प्रथम आपण एकदा थोडक्यात जे आपलं दिशाचक्र होतं त्या दिशाचक्राचं आपण एक थोडासा आढावा घेऊया की दिशाचक्र काढताना कोणकोणत्या बाबींचा किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहा, हे दिशाचक्र काढताना प्रथम असं एक छोटंसं वर्तुळ काढायचंय. या वर्तुळावर आपण एक प्लसचं चिन्ह जर काढलं आणि सर्वात वरची दिशा आपल्याला माहिती आहे की उत्तर दिशा, मुख्य दिशा अगोदर आपण लिहून घ्यायच्यात कधी पण दिशाचक्रावर. उजव्या हाताची पूर्व दिशा, डाव्या हाताची पश्चिम दिशा आणि सर्वात खालची दक्षिण दिशा. या मुख्य दिशा जर अशा प्रकारे लिहून घेतल्या तर नंतर ज्या उपदिशा आहेत त्या लिहिताना आपण अशा प्रकारे एक क्रॉस मी केलाय. आणि ह्या लिहिताना तुम्हाला मी कालची एक ट्रिक सांगितलेली. पहा, आदन पवा वाचतो कसा उईपू किंवा आ नई आई वा नई, याप्रमाणे आपण जर केलं तर पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधली जी आग्नेय दिशा आहे ती अगोदर लिहून घ्या. द दक्षिण, न नैऋत्य, प पश्चिम आणि वा वायव्य, उ उत्तर, ई ईशान्य आणि पू पूर्व. म्हणजे अशा प्रकारे हे जे आपलं दिशाचक्र आहे हे दिशाचक्र काय होतं, तयार होतं. पहा, अतिशय सोपी ट्रिक आहे. आदन पवा वाचतो कसा उईपू, ह्या ट्रिकने जर तुम्ही हे जर दिशाचक्र जर काढलं तर प्रत्येक प्रश्नाच्या भोवती हे दिशाचक्र फिरतं आणि तुमच्या अपेक्षित उत्तरापर्यंत तुम्ही आरामशीर जाऊ शकाल. पहा,
आणि याच्यावर इतर आपण माहिती आहे की जे कोण आहेत, किती अंशाचा कोण शेजारील ज्या दिशा आहेत त्या 90 अंशाचा कोण करतात. आपल्याला माहिती आहे की एका दिशेकडून विरुद्ध दिशेकडे जाताना बरोबर 180 अंशाचा कोन होतो. अशा प्रकारे एक दिशेकडे जर तोंड असेल तर पुन्हा त्या दिशेकडे येण्यासाठी 4 वेळा काटकोनात वळावं लागतं. हे जसं जसं तुम्ही सराव करताल तसे तसे सरावानी तुमचा या दिशा चक्राचा जर अभ्यास झाला तर सगळे प्रश्न तुमचे सहजपणे तुम्ही सोडवू शकाल पहा. चला तर मग आज आकृत्यावर कोणते प्रश्न असतात किंवा कशा प्रकारचे प्रश्न असतात पहा. आकृत्यावर खूप सोपे प्रश्न असतात पहा. याच्यापेक्षा ही काल आपण जे प्रश्न बघितले त्यापेक्षाही खूप सोपे प्रश्न आकृत्यावर असतात पहा. पहा तुमच्या स्क्रीनवर एक प्रश्न मी दिलेला आहे पहा. पहा तो प्रश्न आपण वाचून घेऊया एकदा. प्रश्न पहा, क पासून म कडे जाताना अरुणाचे तोंड दक्षिण दिशेला किती वेळा येईल. पहा इथं क दिसतोय तुम्हाला आणि इकडचा हा म आणि ही आकृती पहा अशी प्रकारे दाखवलेली आहे. क बिंदू पासून म बिंदू पर्यंत येताना अरुणा, आता एक व्यक्ती आहे पहा, त्या व्यक्तीचं नाव दिलंय फक्त की त्या व्यक्तीचं तोंड दक्षिण दिशेला किती वेळा येईल. पहा या आकृती म्हणजे एक प्रकारचा तो रस्ता आहे आणि या रस्त्यावरून जाताना आपल्याला त्या व्यक्तीचं तोंड कोणकोणत्या दिशेला जातंय हे लक्षात घ्यायचंय. त्यासाठी पर्याय पण दिलेले आहेत पहा. 7 वेळा, 6 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा. पहा अशा प्रकारे याच्यावर पर्याय दिलेले. 2 पर्याय काही दिसत नाहीयेत, त्याचा फोटो छोटा आलाय. पण लक्षात घ्या 5 वेळा तो पर्याय आहे. प्रथमतः आपण जर विचार केला तर इथं एक छोटस दिशाचक्र जे आहे ते आपण पटकन काढून घ्यायचे पहा. हे प्लस साइनचं चिन्ह रूपामध्ये. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, अरुणाचे तोंड दक्षिण दिशेला किती वेळा येईल. म्हणजे दक्षिण दिशा कोणती असते रे, आपली खाली पायाकडे जाणारी किंवा खालच्या बाजूला असणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा. आता आपण जर क पासून जर विचार केला तर पहा सुरुवातीलाच इथं एक वेळा इथं तोंड कुठं झालंय, दक्षिणेला झालंय पहा. मी बाण दाखवलेले आहेत पहा तिथं. नंतर परत इकडं जाताना पूर्वेला झालंय, परत एकदा 2 वेळा दक्षिणेला झालंय, पुन्हा पूर्वेला झालंय, आता उत्तरेला झालंय, आता पुन्हा पूर्वेला आणि आता पुन्हा एकदा दक्षिणेला झालंय पहा. पहा दक्षिणेला ज्या ज्या वेळी झालंय त्या त्या वेळेला मी तेथे बाण दाखवलेले आहेत. परत पूर्व दिशेला, परत दक्षिण दिशेला पहा इथं मी बाण दाखवलाय, परत पूर्व दिशेला, आता उत्तर दिशेला. वर जाती म्हणजे उत्तर दिशेला तोंड होतंय आणि पुन्हा इकडं पूर्वेला तोंड होतंय आणि आता शेवटी एकदा दक्षिणेला तोंड होतंय. आपण जर ही बाणांची संख्या जर मोजली तर आपले बाण किती होत आहेत पहा. 1 2 3 4 आणि 5. म्हणजे आपलं अचूक उत्तर आहे 5 वेळा. पहा अरुणाचं दक्षिण दिशेला किती वेळा तोंड होईल, 5 वेळा तोंड होईल. पहा आपला हा चौथा पर्याय आहे पहा इथं 5 वेळा. पहा खूप सोपे प्रश्न असतात. आपल्याला माहिती आहे वर जर तो उत्तर दिशावरची आहे, खालची दक्षिण दिशा आहे, उजव्या हाताची पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम दिशा आहे. असा हा सोपा अगदी जास्त विचार करायचा नाही, फक्त आपल्याला ती दिशा किंवा त्या व्यक्तीचं तोंड कोणत्या दिशेला जात आहे किंवा पाठ कोणत्या दिशेला आहे अशा स्वरूपाचे प्रश्न असतात बा. चला तर मग आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. पहा हा एक दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रणालीला गावातून शेतामध्ये जाण्यासाठी किती वेळा पश्चिमेकडे वळावे लागेल. 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा की 4 वेळा. पहा तुम्हाला सर्वांना ही आकृती दिसत असेल तर पहा इथं प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे. पहा आपल्याला प्रणालीला गावातून शेतामध्ये, आता इथं शेती इथं दिल्ली आहे, शेती इथं आहे आणि गाव इथं आहे. म्हणजे तिला जायचंय कुठून, ह्या मार्गाने जायचंय पहा, ह्या मार्गाने. हा लक्षात घ्या हे जो मार्ग तुम्हाला दाखवलाय ना असा, हा काटकोनाच्या स्वरूपातच मार्ग दाखवलेला असतो पहा बऱ्याच वेळेस.
शक्यतो बऱ्याच वेळेस काटकोणाच्या स्वरूपातच असतो तो मार्ग. आणि आता प्रश्न पहा, प्रणालीला गावातून शेतामध्ये जाण्यासाठी किती वेळा पश्चिमेकडे वळावे लागेल? चला पटकन आपलं इथं छोटस दिशाचक्र काढून घ्या. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. पहा आपल्याला माहितीये पश्चिम दिशा कुठं आहे रे? या दिशेला, डाव्या हाताला, माझ्या डाव्या हाताला. किंवा आपण जर स्क्रीनकडे तोंड असेल, आपल्या वहीचे तोंड असेल, तर आपल्या डाव्या हाताला ही पश्चिम दिशा असते. म्हणजे ती जाताना जेव्हा जेव्हा या दिशेला वळेल तेव्हा आपल्याला काय करायचंय? खून करायची पाया आकृतीवर. लक्ष द्या. आता इथं सुरुवातीला ती गावातून निघताना तिचं तोंड कुठं असणार आहे? उत्तर दिशेला असणार आहे. नंतर ती कुठं तोंड होईल तिचं? पूर्वेला होईल, पुन्हा दक्षिणेला होईल, पुन्हा पूर्वेला होईल, पुन्हा उत्तरेला होईल आणि आता तिचं तोंड पहिल्या वेळेस पश्चिमेला होईल. पहा इथं मी एक बाणाची खून केली पाहिजे. हा पश्चिमेला पहिल्यांदा तोंड झालं. आता पुन्हा ती परत कुठं वळली? दक्षिणेला वळली, परत पश्चिमेला. आता ही 2 वेळेस पहा. पुन्हा ती परत दक्षिणेला जाईल आणि पुन्हा ती परत पश्चिमेला. आता 3 वेळेस. किती वेळेस झाले? 3 वेळेस झाले. पहा आता ती परत वरच्या दिशेने चालली, म्हणजे उत्तरेला चाललेली आहे आणि ती आता पुन्हा पूर्वेला वळली, ती आता पुन्हा दक्षिणेला वळली, पुन्हा ती आता पूर्वेला वळली, आता ती पुन्हा उत्तरेला वळली आणि आता ती शेवटी परत पूर्वेला वळली आणि तिच्या शेतामध्ये ती आलेली आहे. पहा अशा प्रकारे आपण जो काही रस्ता आहे त्या रस्त्याने जर गेलं आणि प्रत्येक दिशेला जर विचार केला ती कोणत्या दिशेला वळली, काय तिचं तोंड कोणत्या दिशेला झालं, तर आपण मोजताना अशा प्रकारे जर बाण केले आणि मोजलं तर 1 2 3, तर अशा वेळे प्रकारे प्रणाली 3 वेळा ही कुठे वळेल? पश्चिमेला वळेल किंवा तिचं तोंड पश्चिम दिशेला होईल आणि आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात तुमच्या? समजलं का हे उदाहरण कसं सोडून दिलंय ते? की पश्चिम दिशेला तिला किती वेळा वळावे लागेल किंवा तिचं तोंड पश्चिम दिशेला येईल. ठीक आहे, ओके. चला आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पहा तुमच्या समोर हे उदाहरण दिलंय मी पुढचं. एका व्यक्तीला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल? पहा एक असाच पाथ असतो किंवा असा रस्ता असतो. बा त्या रस्त्यानेच आपल्याला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत, हे सुद्धा बिंदू लक्षात घ्या बरं का तुम्ही. परीक्षेला अतिशय हे बिंदू सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत की आपण घाई गडबडीमध्ये खूप सराव झालाय माझा प्रश्न सोडवण्याचा आणि मी फक्त एक शेवटचा आणि आरंभ आणि शेवटचा बिंदू, जो सुरुवातीचा आणि शेवटचा बिंदू तोच फक्त पाहतो आपण. परंतु कधी कधी अचानक एखादा मध्येच कुठेतरी एक बिंदू असतो आणि तिथपर्यंतच विचारलेलं असतं, पण आपण घाई गडबडीत शेवटच्या बिंदूपर्यंत सुद्धा आपला रस्ता घेऊन जातो आणि कुठेतरी एखादं त्यांना तुम्हाला चुकवायचं असतं म्हणून आपल्या पर्यायात सुद्धा ते उत्तर पटकन येऊन जातं आणि आपण म्हणतो की नाही माझं उत्तर बरोबर आलं आणि आपण गडबडीमध्ये ते उत्तर लिहून टाकतो. पहा प्रश्न आहे आपला, ए पासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल? आता दिशा आहे का आपल्याकडे? आता दिशा नाहीये, तर मी सांगितलं होतं की ए ही व्यक्ती आहे, तिचं तोंड आता दक्षिणेला आहे. पहा कुठं आहे तिचं तोंड? दक्षिणेला आहे. पहा ही व्यक्ती येथे आहे, तिचं तोंड दक्षिणेला आहे आणि त्या व्यक्तीचा उजवा हात कुठे असेल? आता इकडं असेल आणि डावा हात कुठं असेल? इकडं असेल. पहा हे लक्षात घ्या तुम्ही. आता हा डावा हात आणि हा इकडचा काय असेल? त्या व्यक्तीचा उजवा हात असेल. आता प्रश्न काय सांगितलाय? ठिकाणापर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल? पहा आता याच्यासाठी एक छोटीशी आणि सोपी ट्रिक आहे. पहा आपल्याला प्रत्येक वेळेस डावा आणि उजवा हात करत बसायचा नाही. मी तो सांगणार नंतर तुम्हाला तो कसा आला. आता डावा हात, जेव्हा
आपण काय करायचं, जी रस्ता आहे ना आपला, त्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक छोटासा रस्ता तयार करून घ्यायचा. पहा आपण इकडून असा, की डाव्या बाजूकडूनच पहा मी बरोबर हा रस्ता तयार केलाय. केलाय का रस्ता हा डाव्या बाजूने? बघा तुम्हाला दिसतोय का हा रस्ता तयार करताना मी? हा पहा अगदी बरोबर. पहा मी डाव्या बाजूनेच रस्ता केला. इकडची ही उजवी बाजू आहे, आपल्याला उजव्या बाजूने जायचं नाही, आहे की नाही? रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे असा नियम होता पूर्वी. त्यात काहीतरी बदल झालेला आहे, थोडासा उजव्या बाजूने चालावे. परंतु आपण एक लक्षात ठेवा, आपल्या आकृतीच्या हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी डाव्या बाजूने चालावे हा नियम थोडा लक्षात ठेवा. आणि जेव्हा जेव्हा डाव्या बाजूला वळायचे, जर ह्या रस्त्याने जर चालताना या आकृतीच्या ठिकाणी पहा, जिथं जिथं असे काटकोन झालेत ना, ते काटकोन आपण फक्त काय करायचे, मोजायचे. पहा इथं काटकोन झालाय, इथे जाताना इथं पण एक काटकोन झालाय. पहा इथं हा काटकोन नाही मोजायचा, हे टोकाकडची बाजू आहे, ही उजव्या बाजूला वळलेला आहे. परंतु इथे एक काटकोन झालाय, नंतर हा पण नाही मोजायचा, हा पण नाही मोजायचा, हा एक काटकोन झालाय, हा एक काटकोन झालाय आणि इकडे एक शेवटी काटकोन झालाय. पहा काटकोनाची आतली बाजू म्हणू आपण याला, काटकोनाची आतली बाजू मोजायची. असे किती काटकोन झालेत मोजा बरं तुम्ही. पहा 1 2 3 4 5 आणि 6 असे 6 काटकोन झालेत. किती काटकोन झालेत? 6 काटकोन झालेत. खूप सोपी ट्रिक आहे पहा. प्रत्येक वेळेस डावा हात कुठे गेला, उजवा हात कुठे गेला किंवा तिचा डावा हातच इकडून आहे, मग याच बाजूला कशी वळेल ती, असा विचार करायचा नाही. सरळ ज्या व्यक्तीला जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूचा डावी बाजू आहे तो रस्ता आपण तयार करायचा आहे. आणि त्या रस्त्याला जेवढे आपल्या आकृतीला काटकोन होतात का, आतल्या बाजूचे काटकोन, हा मी म्हणतोय आतल्या बाजूचे काटकोन, हे बाहेरचे नाही, आतल्या बाजूचे काटकोन जर आपण मोजले तर आपल्याला लक्षात येतं की ती व्यक्ती डाव्या बाजूला तिथे तिला वळावं लागेल. ठीक आहे, आता आपण प्रत्यक्ष पाहूया. ती व्यक्ती चालताना समोर इथं आली, इकडं वळली म्हणजे डाव्या बाजूलाच वळली. इथं पहा, इथं परत ती डाव्या बाजूलाच वळली. पहा आता इकडं तोंड असताना, उत्तरेला तोंड असताना तिचा उजवा हात पूर्वेला आहे, पण ती व्यक्ती पूर्वेला वळली म्हणजे आपल्याला हे पकडायचंय का? नाही, इथं पकडायचं नाही. परत पहा पूर्वेला आली, इथं उत्तरेला वळताना पुन्हा डाव्या हाताला वळते. पुन्हा पहा इकडं वर आल्यावर पूर्वेला तोंड होताना ती उजव्या हाताला वळते. पुन्हा इकडे दक्षिणेला वळताना पुन्हा उजव्या हाताला वळते. परंतु जेव्हा ती व्यक्ती येथे येते तेव्हा पूर्वेला वळताना ती डाव्या हाताला वळते. पुन्हा उत्तरेला जाताना डाव्या हाताला वळते. पुन्हा येथे आल्यावर ह्या कोपऱ्यावर आल्यावर ती उजव्या हाताला वळते. कारण पूर्वेला वळताना ती इथं उजव्या हाताला वळते, इथं सुद्धा उजव्या हाताला वळते, सॉरी उजव्या बाजूला किंवा उजव्या हाताला म्हणलं तरी चालेल. आणि येथे आल्यावर ती पुन्हा डाव्या बाजूला वळते. पहा तुम्ही जर आता बघितलं, आपण दोन्ही प्रकारे पाहिलं की जेव्हा व्यक्ती प्रत्यक्ष जात असताना डावा हात आणि उजवा हात आपण पण पाहिला, आणि मी तुम्हाला सांगितलेली छोटीशी ट्रिक की काटकोन, आकृतीला काटकोन आतल्या बाजूने कुठं कुठं झालेत. पहा 1 2 3 4 5 आणि 6 ठिकाणी हे आतल्या बाजूने काय झाले आहेत, काटकोन झाले आहेत. तेवढेच काटकोन फक्त मोजायचे, म्हणजे त्या व्यक्तीला ए पासून बी ठिकाणी जाण्यासाठी डावीकडे किती वेळा वळावे लागेल? 6 वेळा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 6 वेळा हे निश्चित येणार आहे. अतिशय सोपा भाग आहे पहा. आपल्याला याला जास्त काही इकडं इकडं हात करत बसायचं नाही किंवा जास्त विचार करायचा नाही. समजलं, आलं का लक्षात तुमच्या उदाहरण? चला आता आपण एक पुढचं उदाहरण पाहूया. पहा अतिशय सोपं उदाहरण तुमच्यासाठी देणार आहे मी. पाहत आहे हे तुम्हाला आकृती दिसते का? श्रद्धाला शाळेतून घरी येण्यासाठी तिचे तोंड उत्तरेला किती वेळा करावे लागेल? आता दिशेवरचा प्रश्न आहे, आता सोपा प्रश्न हा मी तुमच्यासाठी देणार आहे. तुम्ही पटकन मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पहा बरं तुम्हाला सोडवता येते काय उदाहरण? प्रयत्न करून पहा बरं. पहा शाळा येथे आहे आणि घर येथे आहे. तर शाळेतून घरी येण्यासाठी पहा 5 असा इकडून येतोय बरं का रस्ता, बघा आपला इकडून असा झिगझॅग स्वरूपाचा रस्ता आहे. आणि तिला घरी येण्यासाठी किती वेळा तिचे तोंड उत्तरेला करावे लागेल? पर्याय आहेत 5 वेळा, 2 वेळा, एकदाही नाही आणि 3 वेळा. पहा बरं कोण उत्तर देते?
हे पहा बरं, ठीक लावा ना. पहा सर्वांनी ज्याला ज्याला उत्तर येते त्यांनी आपलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये मला टाकून पाठवायचंय. पहा पहा 3 4 3 4 3 वेळा किंवा एकदाही नाही. पहा 4 4 अमोल, प्रशांत, ज्योती, राजेंद्र. अरे वा, छान. सर्वांनी खूप फास्ट उत्तर येत आहेत पहा तुमचे. 4 4 4 बऱ्याच जणांचा 4 हा पर्याय आलाय. पहा मला नावं सुद्धा पटपट वाचता येणार. अतिशय सुंदर. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हे तुमच्या लक्षात आलेलं दिसतंय मला. दिशा तुमच्या पटकन लक्षात बसलेले दिसत आहेत, कारण सर्वांचं उत्तर हे खूप वेगाने येत आहे. मला नाव सुद्धा वाचता येत नाही इतका तुमचा प्रतिसाद आहे. व्हेरी गुड, छान. तुम्ही सगळे हुशार मुलं आहात. ठीक आहे, पाहूया आपण. बऱ्याच जणांचं उत्तर 4 आलेलं आहे, 3 वेळा. तर कसं आहे, पाहू आपण उदाहरणाकडे प्रत्यक्ष. तर श्रद्धाला शाळेतून घरी येण्यासाठी तिचे तोंड उत्तरेला किती वेळा करावे लागेल. पहा, इथं शाळा आहे, इथं श्रद्धा आहे, इथं कोण आहे, श्रद्धा इथं आहे. पहा तिला कुठं जायचंय, तिच्या घरी जायचंय. पहा आपण जर बघितलं तर सुरुवातीला श्रद्धाचं तोंड कोणत्या दिशेला झालंय रे, हे आग्नेय दिशेला. कुठं झालंय, आग्नेय दिशेला. आणि ती या ठिकाणी आली. आता येथून ती जाताना इथं तिचं उत्तरेला पहिल्यांदा तोंड झालं. पहा 1 वेळा. खूप सोपा प्रश्न आहे. पहा पुन्हा आग्नेयला तोंड झालं. सरळ नाही या दिशा. पहा तुम्ही रेषा, पहा रेषा ही सरळ नाहीये, थोडीशी तिरकी रेषा आहे. तिरकी रेषा असल्यामुळं ती आपण थोडस तिला आग्नेयला किंवा थोडस त्या दिशेला समजूया. आणि पुन्हा ती आग्नेयला आली, पुन्हा सरळ उत्तरेला 2 वेळा तोंड होईल, पुन्हा खाली आली, पुन्हा उत्तरेला तिचं 3ऱ्या वेळेस तोंड होईल, आणि शेवटी ती आग्नेय दिशेला असलेल्या तिच्या घरी पोहोचेल. म्हणजे कधी कधी पहा या रेषा सुद्धा आपली दिशाभूल करतात बरं का, लक्षात घ्या. सरळ रेषा आणि थोडीशी जरी वाकडी रेषा असेल किंवा तिरपी रेषा असेल तर ती दिशा काय दाखवते, वेगळी दिशा दाखवते. म्हणजे आपण जर विचार केला तर श्रद्धा ही घरी जाताना 3 वेळा तिचं तोंड काय होईल, उत्तरेला होईल. सर्वांचं अभिनंदन. सर्व गुणी मुलं आहात पहा तुम्ही. अतिशय सुंदर. तुमचं लक्ष पण खूप चांगलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही ज्यांनी ज्यांनी 4 हे उत्तर दिलंय त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पहा आता आपण पुढचा एक प्रश्न पाहूया. पहा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. आता दुसरा प्रश्न आहे. हा, आशिषला दुकानातून घरी येताना किती वेळा डाव्या बाजूस वळावे लागेल. आता हा दिशेचा प्रश्न आहे. डाव्या बाजूस किंवा उजव्या बाजूस. पहा प्रश्न ह्याच प्रकारचे असतात. पहा याच्यावर फक्त 2 ते 3च प्रकार असतात. एक तर कोणत्या दिशेला तोंड होईल, किंवा कोणत्या दिशेला तिची पाठ किती वेळा होईल, किंवा डाव्या बाजूला किती वेळा वळावं लागेल, किंवा उजव्या बाजूला किती वेळा वळावं लागेल. पहा 4च प्रकार असतात या प्रश्नांमध्ये. तर समोर तुमचा एक प्रश्न आहे. आशिषला दुकानातून घरी येताना किती वेळा डाव्या बाजूस वळावे लागेल. पहा बरं कोण याचं उत्तर देत आहे मला सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये. पटापट उत्तर द्या. मी तर सोडून देणारच आहे, परंतु पाहूया तुम्हाला हा प्रश्न सुटतोय का. पहा इथं घर आहे आणि इकडं दुकान आहे. आता पहा दुकानातून घरी येताना, हा थोडंसं पहा लक्ष द्या. दुकान या बाजूला आहे आणि घर या बाजूला आहे. म्हणजे आपण कधी कधी घाई गडबडीत घराकडूनच दुकानाकडे जातो. पहा असं उलट होतं. परंतु असं नाही करायचं. प्रश्न त्याकरता 2 वेळा वाचायचा, सावकाश वाचायचा, की दुकानातून घरी येताना किती वेळा डाव्या बाजूस वळावे लागेल. पाठवा बरं मला कमेंट बॉक्स मध्ये जर तुम्हाला येत असेल याचं उत्तर. कोण कोण सोडवतंय पहा. चॅट बॉक्स 4 1 2 योगेश. पहा बरेच जण उत्तर देत आहेत. पहा पटापट उत्तर देत आहेत. सिद्धी, गौरी, मला नाव सुद्धा वाचता येत नाही तितके. गोरख, सुनीता, योगेश. पहा अतिशय 4 4 4 बऱ्याच जणांचं उत्तर हे 4 येऊ राहिले. पहा आपण पाहूया. 4 म्हणजे 5 वेळा. आपला चौथा पर्याय काय आहे, 5 वेळा. 3 वेळा, 4 वेळा, 2 वेळा का 5 वेळा. अतिशय पहा हा प्रश्न आपण जर पाहूया
मी मागाशी सांगितलेली ट्रिक. आता पहा, आशिष कुठं आहे? दुकानापाशी आहे. पहा, दुकानातून घरी येताना, दुकानातून घरी येताना तो येथे आहे. पहा आशिष कुठे आहे? आशिष इथं दुकानाजवळ आहे. आणि तो घरी येताना पहा, आशिषचं तोंड आता कोणत्या दिशेला आहे रे? दक्षिण दिशेला तोंड आहे. कोणत्या दिशेला तोंड आहे? दक्षिण दिशेला तोंड आहे. म्हणजे आशिषचा डावा हात इकडे आहे पहा, आणि उजवा हात कुठं आहे? इकडे आहे पहा. आता पहा, तुम्हाला मी सांगितलं की डाव्या बाजूचा जो रस्ता आहे त्या बाजूने आपल्याला काय करायचा आहे? छोटासा एक रस्ता तयार करायचा. असा त्या आकृतीच्या डाव्या बाजूने रस्ता तयार करायचा आहे. पहा, तुम्ही असा डाव्या बाजूने जर रस्ता केला तर आपल्याला त्या आकृतीच्या उत्तरापर्यंत बरोबर जाता येईल. पहा आता डाव्या बाजूला आतील बाजू जे कोण तयार झाले ते मोजूया आपण. पहा, इथून जाताना इथं होईल का? बाहेरचा कोण मोजायचा नाही. हा बाहेरच्या बाजूचा कोण आहे हा मोजायचा नाही, कारण हा उजव्या हाताकडे वळलाय. इथं सुद्धा उजव्या हाताकडे वळेल. पहा, इथं डाव्या बाजूला आतल्या बाजूला कोण झालाय? इथं पहा, हा एकदा एकदा डाव्या बाजूला इथे वळेल. पहा, लक्ष द्या, जे आतील बाजूस कोण होतात ना तेच फक्त मोजायचे आपल्याला. पुन्हा परत तो पुढे आला. आता इथं पहा, इथं बाहेर बाजूस कोण झालाय तो आपल्याला मोजायचा नाही. रस्त्याकडचा कोण पाहायचा आपल्याला, रस्त्याच्या बाजूचा आकृतीचा झालेला कोण. पहा, इथं सुद्धा उजव्या बाजूला वळलाय. आता इथं पहा, इथं पहा आकृतीला इथं एक काटकोन झालेला आहे. म्हणजे इथं तो पुन्हा डाव्या बाजूस दोन वेळा किंवा दुसऱ्या वेळेस वळेल. पुन्हा परत गेल्यावर त्याचं पश्चिमेला तोंड झालंय, आणि आता इथं दक्षिणेकडे वळताना इथं एक कोण झालाय पहा आकृतीला. म्हणजे इथं पण तो तिसऱ्या वेळेस डाव्या बाजूला वळेल. आता तो खाली आलाय पहा, दक्षिण दिशेला तोंड झालंय त्याचं, परंतु आता इथं उजव्या बाजूला वळेल. पहा, आकृतीचा कोण पहा बाहेर बाजून झाला. आपल्या रस्त्याकडचा कोण पाहायचा. रस्त्याकडचा कोण कोणत्या दिशेला झालाय? तो बाहेरच्या बाजूला कोण झालाय, मग तो आपण मोजायचा नाही. इथं सुद्धा बाहेरच्या बाजूलाच कोण झालाय, म्हणजे अशा वेळा तो उजव्या हातालाच वळतोय, म्हणजे आपण ते मोजायचं नाही. बऱ्याच जणांनी 4 उत्तर दिलं होतं, परंतु ते चुकलेलं आहे. तर तो फक्त किती वेळा? 3 वेळा. पर्याय नंबर 1. आपण जर इथं बघितलं, हा एक कोण तयार होतोय आतील बाजूस, हा दुसरा कोण तयार होतोय आतील बाजूस, हा तिसरा कोण तयार होतोय, आणि इकडं कुठंच कोण तयार होत नाही. आपलं उत्तर पर्याय नंबर 1. म्हणजे त्याला डाव्या बाजूला 3 वेळा वळावं लागेल. आता हेच मी माझ्या रस्त्याच्या ट्रिकने सांगितलं होतं, परंतु तुम्ही जर परत आपण पाहूया त्याचा डावा आणि उजवा हात कोणत्या बाजूला आहे. पहा, आशिष इथं आहे, त्याचा डावा हात या बाजूला आणि उजवा हात या बाजूला आहे. पहा, उजव्या दिशेला जाताना तो इथं पहा, इकडून तो जेव्हा तो चालतोय तो इकडं पहा उजव्या बाजूला वळालाय. इथं सुद्धा उजव्या बाजूला वळालाय, परंतु इथं जाताना तो डाव्या बाजूला एकदा वळेल. इथं जाताना इकडं पण जाताना तो इथं पण तो उजव्याच बाजूला वळतोय, आणि इथं जाताना तो डाव्या बाजूला वळेल. पहा, इथं दोनदा डाव्या बाजूला वळेल. इथं पण पहा, इथं पण डाव्या हातालाच तो वळेल, 3 वेळा वळेल. ह्या कोपऱ्यावर आल्यावर तो उजव्या हाताला वळतोय. इकडं पण आल्यावर तो उजव्या हाताला वळतोय. पहा, लक्षात घ्या तुम्ही उजवा हात कोणत्या दिशेला जातोय, आणि तो शेवटी घरी पोहोचतोय. म्हणजे आपण दोन्ही प्रकारे जरी सोडवलं, परंतु ह्या प्रकारे तुमचा गोंधळ होऊ शकतो की डावा हात कोणत्या बाजूला, उजवा हात कोणत्या बाजूला. परंतु आपण जर रस्ता त्याचा जर आपण तयार केला आणि रस्त्याच्या बाजूला तयार होणारे आतील बाजूचे कोण जर मोजले तर आपण अपेक्षित उत्तरापर्यंत जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आशिष 3 वेळा डाव्या बाजूस वळेल. आलं लक्षात हे उदाहरण? ठीक आहे, चला आपण आता पुढचं उदाहरण पाहूया. पहा, तुमच्या समोर हे उदाहरण दिले मी. गणेशला घरापासून दुकानापर्यंत जाण्यासाठी किती वेळा उजवीकडे वळावे लागेल. पहा, प्रश्न असाच असतो,
एक तर डावीकडे वळावे लागेल किंवा एक तर उजवीकडे वळावे लागेल, असाच प्रश्न विचारलेला असतो आणि याच्यामध्ये काही जास्त फरक नसतो. पहा इथं दिसतंय तुम्हाला, ही आकृती दिसते स्पष्ट. वरच्या बाजूला घर आहे आणि खालच्या बाजूला दुकान आहे. आता आपण आतापर्यंत डाव्या बाजूला वळत होतो ना, आता फक्त उजव्या बाजूला वळायचं. कोणत्या बाजूला वळायचंय? उजव्या बाजूला. पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 7 वेळा वळावे लागेल. पहा ही आकृती तुमच्या समोर दिसते. तर या आकृतीच्या आपल्याला सांगितलंय घरापासून दुकानापर्यंत, म्हणजे पहा इथं घर इथं वर आहे. या घरापासून या दुकानापर्यंत जाण्यासाठी आता आपल्याला काय करायचंय? पहा सुरुवातीला गणेश येथे उभा आहे बा. त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. म्हणजे इकडची त्याचा उजवा हात या बाजूला आहे आणि डावा हात या बाजूला आहे. खालच्या दिशेने आहे, डावा. तर जेव्हा आपण हा आपला रस्ता तयार करणार आहे, तो नेहमी डाव्या बाजूने तयार करायचा असा. पहा छोटा रस्ता मी डाव्या बाजूने त्याचा रस्ता तयार केलेला आहे. पहा अशा प्रकारे दुकानापर्यंत आपण तो रस्ता तयार केलाय आणि त्या रस्त्याच्या आता बाहेरील बाजूस होणारे कोण मोजायचे. पहा आता थोडं उलट करायचं. डाव्या बाजूस करताना आपण काय करायचो? आतील बाजूचे कोण मोजत होतो. आता उजव्या बाजूला वळण्यासाठी बाहेरील बाजूस काय करायचे? कोण मोजायचे. पहा हा उजवीकडे हे नाही बरोबर. हा पहा आपण आता इथं सुरुवातीला जर तो चालतोय ना, तर इथं पहा डाव्या बाजूला वळला. इथं हा नाही मोजायचा. आतल्या बाजूने कोण झाला हा नाही मोजायचा. इथं सुद्धा आतल्या बाजूनेच कोण झालाय हा पण नाही मोजायचा. पहा इथं बाहेरच्या बाजूने कोण झालाय. इकडे पहा कुठं झालाय हा? बाहेरच्या बाजूने, म्हणजे तो उजव्या बाजूला एक वेळा वळला. पहा हा इथं सुद्धा पहा बाहेरच्या बाजूने इथं कोण झालाय? इथं एक वेळा, म्हणजे हा दुसऱ्या वेळेस इथं वळलाय. पहा कुठं पुढे आल्यावर आपण जर बघितलं आतील बाजूस कोण झालाय हा नाही मोजायचा. इथं सुद्धा आतील बाजूस कोण झालाय हा पण नाही मोजायचा. पहा इथं झालाय हा 3 वेळेस. इथं इथं पहा आतील बाजू झालाय हा पण नाही. आतील बाजू झालाय हा पण नाही. पहा इथं एक झालाय 4, इथं झालाय एक 5. म्हणजे रस्त्याच्या बाहेरील बाजूस तयार होणारे कोण. पहा आता हा इथं आतील बाजूस झालाय हा नाही मोजायचा. हा बाहेरील बाजूस हा एक झालाय आणि हा आतील बाजूस झालाय हा नाही मोजायचा. पहा म्हणजे अशा प्रकारे जर आपण पहा आकृती थोडीशी तुम्हाला हा रस्ता दाखवण्यासाठी हे झालेली पहा थोडीशी गुंतागुंतीची झाली. परंतु जर आपण व्यवस्थित जर रस्ता काढला तर 6 वेळेस आपल्याला हे रस्त्याला बाहेरील बाजूस काय होत आहेत? कोण तयार झालेले दिसत आहेत. आपण डाव्या बाजूस वळायचं तेव्हा आतील बाजूचे कोण मोजायचे आणि जेव्हा बाहेर बाजूस असतो वळायचं असतं किंवा उजव्या बाजूला जेव्हा वळायचं असतं तेव्हा बाहेरील बाजूचे जे कोण तयार झाले आहेत ते मोजले. तर सगळ्यात प्रथम पहा इथं एक तयार झालेला आहे, इथं दुसरा तयार झालेला आहे, इथं तिसरा, इथं चौथा, इथं पाचवा आणि इथं 6वा. असे 6 कोण तयार झालेत. म्हणजे गणेशला दुकानापर्यंत जाण्यासाठी 6 वेळा, किती वेळा? 6 वेळा उजवीकडे वळावे लागेल. ही थोडीशी आकृती छोटी होती त्यामुळे तुमच्या लक्षात नसेल आले. परंतु आपण दुसऱ्या एका उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पहा उजव्या बाजूला वळताना आतील बाजूचे कोण कसे मोजायचे. पहा आता पुढील एक उदाहरण पाहूया आपण. चला पहा तुमच्या उदाहरणावर समोर एक स्क्रीनवर दिसतोय का प्रश्न? हा आयुष शाळेतून घरी येईपर्यंत काटकोनातून किती वेळा वळला ते सांगा. आता पहा इथं कोण आलाय बरं का. कोणाचा एक प्रश्न आलाय. पहा कोणाचा प्रश्न आलाय. कोण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जो काही रस्ता दाखवलाय घराचा शाळेचा, तर त्यामध्ये हा आपल्याला रस्ता असा कोणाच्या स्वरूपातच दाखवला असतो. फक्त आपल्याला काय करायचे आता? काटकोन मोजायचे. खूप सोपा प्रश्न आहे. पहा आयुष शाळेतून घरी येईपर्यंत काटकोनातून किती वेळा वळला ते सांगा.
शाळेतून घरी येईपर्यंत. हा बघा प्रश्न पहा परत. आपण काय करतो, कधी कधी घाई गडबडीत घरातून शाळेपर्यंत जाणारे मोजतो, आणि परंतु आता पहा, मला नाही वाटत त्याने जास्त फरक होईल, परंतु तरी आपण आपल्या प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे. प्रश्नाचं जर वाचन चांगलं केलं, आपल्याला काय करायचं हे जर समजलं, तर आपण अपेक्षित उत्तरापर्यंत नक्कीच सहजपणे जाऊ शकतो. पहा इथं तो आयुष कुठे आहे आता? शाळेत आहे. पहा इथं कुठे आहे तो? शाळेत आहे. इथं आयुष आहे आणि त्याला घरी यायचंय. काटकोनात किती वेळा वळेल? काटकोन म्हणजे 90 अंशाच्या कोनात. लक्षात घ्या बरं का. आपल्याला काटकोन म्हणजे त्याची जी वळण्याची दिशा आहे, एक तर ह्या चार मुख्य दिशेपैकी जिकडे बदलेल तर समजायचं तो काटकोनात वळला आहे. पहा आयुषचं इथं तोंड सुरुवातीला पश्चिमेकडे आहे. पहा आणि इथं एकदा तो वळलाय पहिल्यांदा, त्याचं तोंड कुठं झालंय? दक्षिणेला झालंय. तो परत दक्षिणेला खाली आला आणि त्याचं तोंड इकडं पश्चिमेला झालंय. इथं एक काटकोन झालाय, म्हणजे 2 वेळा तो काटकोनात वळला. पहा परत त्याचं तोंड इथं उत्तरेला झालंय, म्हणजे 3 वेळा काटकोनात वळला. इथं त्याचं पुन्हा एकदा तोंड पश्चिमेला झालंय, म्हणजे तो 4 वेळा काटकोनात वळलाय. आणि आता पुन्हा त्याचं आता तोंड इथं दक्षिणेला झालंय, म्हणजे तो 5 वेळा काटकोनात वळलेला आहे. आता पहा थोडीशी गंमत. हा इथं इथं पहा तो दक्षिणेकडे येथे आलाय पहा, परंतु येथे आल्यावर त्याचं तोंड सरळ पहा इकडे कोणत्या दिशेला झालंय? वायव्य दिशेला झालंय. परंतु इथं काय काटकोन होत नाही. हा काटकोनापेक्षा छोटा कोण आहे, म्हणून हा कोण मोजायचा नाही. इथं सुद्धा आल्यावर इथं सुद्धा तो पश्चिमेला वळलाय, परंतु हा सुद्धा काटकोनापेक्षा मोठा कोण आहे, हा विशाल कोण इथं तयार होतोय. आणि शेवटी जेव्हा त्याचं तोंड उत्तरेला जातं, तेव्हा इथे 6 नंबरचा काटकोन तयार होतोय. म्हणजे आपण जर काटकोन मोजले, सगळे जर काटकोन मोजले पहिल्यापासून शाळेपासून घरी येईपर्यंत, तर आयुष इथं एकदा वळेल, इथं दोनदा वळेल, इथं तीनदा, इथे 4 वेळा, इथे 5 वेळा आणि शेवटी 6 वेळा. अशा प्रकारे आपलं उत्तर किती येईल मग? पर्याय क्रमांक 1 6 वेळा. किती वेळा वळेल तो? 6 वेळा वळेल. आलं लक्षात तुमच्या उदाहरण? पहा फक्त काटकोन मोजायचे, हे तुम्हाला मी समजण्यासाठी थोडस स्लो याच्यामध्ये सांगितलं, परंतु परीक्षेला तुम्हाला अशी पटकन काटकोन मोजता आले तर तुम्हाला सहजपणे याचं उत्तर काढता येईल. पहा चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहा तुमच्या समोर हा प्रश्न आहे. रुपालीच्या घराला लागून शाळा आहे. शाळेत जाण्यासाठी ओंकारला किती वेळा काढावे लागेल? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. पहा पहा बरं कोण सांगते आता मला, काटकोनात किती वेळा वळावं लागेल? हे घेतील का सर आपल्याला यांची? हा त्यांना हे द्या ना. हा हा पहा तुम्हाला, पहा तुमच्या समोर ही आकृती आहे की रुपालीला घराला लागून शाळा आहे. पहा रुपालीच्या घराला शाळा इकडं आहे. पहा आणि ओंकारला किती वेळा? आता ओंकारचं घर इथं आहे. ओंकारचं घर कुठं आहे? इथं आहे. पहा हे ओंकारचं घर. या घरातून त्याला आता पहा इतक्या वेळा, हा खूप मोठा रस्ता आहे आणि त्याला रुपालीच्या घरी जायचंय. तर कोण देतंय, कोण सांगतंय पहा याचं उत्तर? 19 वेळा, 16 वेळा, 14 वेळा, 15 वेळा आपले पर्याय आहेत. तर बऱ्याच जणांचं उत्तर 15 वेळा येतंय. 4 हा पर्याय बऱ्याच जणांचा येतोय. पहा योगेश, पहा इतकं तुम्ही पटापटा उत्तर देत आहेत की मला ते प्रश्न तुमचे नाव सुद्धा वाचता येत नाहीत. पहा स्मिता, योगेश, गोरख, पास, शीतल, विजय, सुनीता, पांडुरंग. पहा अतिशय खूप छान आणि छान तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत. पहा अतिशय हुशार मुलात. चला तर पाहूया आपण की या प्रश्नामध्ये ओंकारला किती वेळा काटकोनात वळावं लागेल. आता फक्त काय करायचे आपल्याला? पटापट काटकोन मोजायचे. पहा ओंकार त्याच्या घरातून निघला इथून. पहा इथं 1 वेळा काटकोन झालाय. पहा 1 वेळा, इथं 2 वेळा. पहा बरोबर जो रस्ता आहे तो रस्ता सोडायचा नाही. 3 वेळा, इथं 4 वेळा, इथं 5 वेळा.
पहा हा रस्ता इथं 6 वेळा, पहा रस्ता आपण तसंच पकडला तर इथं 7 वेळा, त्या रस्त्याने खाली आलं तर इथं 8 वेळा, इथं पुढं गेलं तर पुन्हा 9 वेळा, पुन्हा वर गेलं तर 10 वेळा, पुन्हा पुढे गेलं तर 11 वेळा, समोर पुढं इथं गेलं तर 12 वेळा, पुन्हा काटकोनात वळतोय 13 वेळा आणि इथं 14 वेळा, पुन्हा इकडं सरळ जर गेलं तर 15 वेळा. पहा म्हणजे बऱ्याच जणांनी 15 वेळा हे जो पर्याय नंबर 4 आहे ना, अतिशय बरोबर उत्तर दिलंय. सर्वांचं अभिनंदन. खूप छान तुमचं लक्ष आहे पहा. आणि अशा प्रकारचे प्रश्न असतात. काटकोन किती वेळा, काटकोनात किती वेळा वळावे लागेल. अतिशय सोपे आणि साधे प्रश्न असतात. परीक्षेला याच्यापेक्षा काही वेगळं नाही. फक्त आपल्याला सराव करणं गरजेचं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया परत. रोहिणीला घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल? पहा सोपा प्रश्न आहे. डावीकडे वळावे लागेल शाळेपासून घराकडे जाताना. पहा हे रोहिणीचं घर आहे, इथे इकडं घर आहे आणि ही शाळा आहे. प्रश्न नीट वाचा. आपल्याकडून काय होतं, कधी कधी आपण गडबडीत घराकडून शाळेकडे जाताना मोजतो, परंतु त्यामध्ये चूक होऊ शकते. म्हणून प्रश्न जर चांगला वाचला, रोहिणीला घरापासून शाळेकडे जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल, तर मगाशी मी सांगितलं रोहिणी इथं शाळेमध्ये, इथं तिचं तोंड, आता आपण जर विचार केला तर दक्षिणेकडे तोंड असताना उजवा हात तिचा इकडे जाईल आणि डावा हात तिचा इकडे जाईल. पा तर पा मगाशी सांगितलेली ट्रिक, खूप सोपी ट्रिक आपली तीच. डाव्या बाजूने जो आहे छोटासा रस्ता तयार करा, करा इकडून असा छोटा रस्ता तयार केला का घरापर्यंत रस्ता. तर आता या घरापर्यंत रस्ता करताना डाव्या बाजूने चालताना आतील बाजूस जे जे काही कोण होतील ते आपण मोजूया. इथं पहा, इथून जाताना इथं एक पहिला कोण तयार होतोय आतील बाजूस, हा नाही, हा दुसरा कोण तयार होतोय आणि इकडं पण नाही. म्हणजे फक्त तिला डाव्या बाजूस किंवा डावीकडे किती वेळा वळावे लागेल? 2 वेळा. आपला पर्याय नंबर 2, 2 वेळा. पहा तुम्ही व्यवस्थित बघा, तिचा उजवा हात इकडं आहे आणि डावा हात इकडं आहे. जेव्हा जेव्हा आतील बाजूस कोण होतात, पहा इथं ती डाव्या बाजूला वळते, इथं आल्यावर तिला उजव्या हाताला वळावं लागेल, इथं आल्यावर डाव्या हाताला वळावं लागेल कारण आतील बाजूस कोण झालाय, इथं आल्यावर उजव्या हाताला वळावं लागेल आणि ती आरामशीर तिच्या घरी पोहोचणार आहे. म्हणजे फक्त तिला 2च वेळा काय करावं लागेल? डावीकडे वळावे लागेल. पहा ह्या ट्रिकनी जर गेले, तुमचं उत्तर अजिबात चुकणार नाही आणि वेळ सुद्धा कमी लागणार आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला 1 मिनिटच वेळ असतो. पहा जास्तीत जास्त 1 मिनिटापेक्षा थोडासा जास्त, परंतु या प्रश्नाचा वेळ जर आपण इतर प्रश्नांना जर दिला तर आपण निश्चितपणे जो काही आपला जो वेळेचा जो काही ताळेबंद आहे तो आरामशीर तुम्ही साधू शकणार आहात. पहा चला पुढचा प्रश्न पाहूया आपण आता. संभवला शाळेतून घरी जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? 5 वेळा, 4 वेळा, 6 वेळा का 3 वेळा? पहा आता हा सुद्धा मगाशी जसा मी तुम्हाला प्रश्न विचारला होता तसाच प्रश्न आहे. पहा वर संभवचं घर आहे आणि खाली काय आहे? त्याची शाळा आहे. पहा शाळेकडे जाणारा तुम्हाला रस्ता दाखवलाय आणि या रस्त्याने जाताना त्याला घरून नाही यायचंय तर शाळेतून घरी जाताना असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा संभवचं तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे? तर उत्तर दिशेला तोंड आहे. पहा संभवचं तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला इकडं तोंड आहे. म्हणजेच संभवचा इकडं कोणता हात असेल? उजवा हात आणि इकडं कोणता असेल? डावा हात. पहा शाळेतून तो घरी जाताना किती वेळा उजवीकडे वळावे लागेल? पहा आता मी पुन्हा एकदा डाव्या बाजूने रस्ता तयार करायचा, असा छोटासा रस्ता हा डाव्याच बाजूने करायचा. पहा उजव्या बाजूने करायचा नाही. पहा आपण अशा प्रकारे छोटासा जर आपण डॉटेड लाईनच्या साहाय्याने जरी रस्ता केला तरी आपल्या तो लक्षात येतो, कारण तो आकृतीच्या बरोबरी तो रस्ता जातो. आता आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? उजवीकडे किती वेळा किंवा उजवीकडे किती वेळा वळावे लागेल. आता डावीकडे विचारलंय का? तर नाही.
तर या रस्त्याने जाताना आकृतीच्या बाहेरील बाजूस किती कोण तयार होतात तेच फक्त आपल्याला काय करायचे मोजायचे. पहा खूप सोपी ट्रिक आहे. जेव्हा पहा इथं संभव आता इथं उत्तरेला तोंड आहे, तो इथं गेलाय. पहा इथं तो डाव्या बाजूला आतील बाजूस कोण झाला ना, म्हणजे तो डाव्या बाजूस वळलाय. हा कोण आपल्याला मोजायचा नाही, तो डाव्या हाताला वळलाय. आतील बाजूला कोण तयार झालाय. या आकृतीकडे लक्ष द्यायचं, आता रस्त्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त या आकृतीकडे बघा. आता इथं पहा आकृतीच्या बाहेरील बाजूला कोण तयार झालाय. रस्त्याने आकृतीच्या बाहेरील बाजूला कोण तयार, म्हणजे इथे तो एक वेळा उजवीकडे वळेल. किती वेळा वळेल? एक वेळा. इथं पहा बाहेरील बाजूस कोण तयार झालाय, म्हणजे इथं दोन वेळा तो उजवीकडे वळेल. लक्ष द्या. पहा ह्या रस्त्याने जाताना पुन्हा संभव इथं आतील बाजूस कोण झालाय आकृतीच्या, म्हणजे ही तो डावीकडे वळेल, ती आपल्याला मोजायचं नाहीये. इथं सुद्धा पुन्हा आतील बाजूसच कोण तयार झालाय आकृतीच्या, म्हणजे हे सुद्धा मोजायचं नाही. रस्त्याच्या बाजूने आतील बाजूस जे जे कोण तयार होतात ते डावीकडे वळणारे असतात, ते आपल्याला मोजायचे नाहीत. पहा आता इथून तो पुन्हा समोर आलाय, तर इथं पहा बाहेरील बाजूस, रस्त्याच्या बाहेरील बाजूस इथं कोण झालाय, म्हणजे तो येथे उजवीकडे वळेल. येथे तीन वेळा तो उजवीकडे वळेल. इथून पुन्हा जर पुढे गेलो तर पुन्हा आतील बाजूस इथं आकृतीला कोण झालाय, म्हणजे हा सुद्धा आपल्याला मोजायचा नाही. आणि पुन्हा जर इथं आलो तर हा सुद्धा एक बाहेरील बाजूस कोण तयार होतो, म्हणजे चार वेळा काय होईल, तो घरी जाईपर्यंत उजव्या हाताला किंवा उजवीकडे वळेल. पहा परत पहा तुम्ही आकृती. इथं एक कोपरा आहे, इथं हा डावीकडे वळतोय. आतील बाजूस कोण तयार होतोय आकृतीच्या, म्हणजे ते नाही मोजायचं. इथं पहा इथं बाहेरील बाजूस झालाय कोण, कोपरा तयार होतो बाहेरील बाजूस, म्हणून तो मोजायचा. इथं पण बाहेरील बाजूस झालाय, इथं आतील बाजूस झाला, इथं आतील बाजूस झाला, इथं बाहेरील बाजूस झालाय रस्त्याच्या दिशेने, इथं आतील बाजूस झालाय, इथं सुद्धा बाहेरील बाजूस झालाय. म्हणजे अशा प्रकारे जर आपण मोजले बाहेरील बाजूचे रस्त्याच्या दिशेने होणारे जर कोण जर मोजले, तर हे चार कोण तयार होतात. म्हणजे त्याला चार वेळा, आपलं पर्याय नंबर 2, चार वेळा घरी जाताना उजवीकडे वळावे लागेल. पहा खूप सोपी ट्रिक आहे. डावीकडे वळताना आतील बाजूचे काटकोन मोजायचे आणि उजवीकडे वळताना बाहेरील बाजूचे जे कोण होतात किंवा कोपरे होतात ते फक्त मोजायचे. पहा चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण सराव प्रश्नांचा जास्तीत जास्त करून घेऊया. पहा सोपा प्रश्न आहे. पहा आकृतीत दाखवलेल्या मार्गाने आई घरातून मंदिरात जाताना आईचे तोंड किती वेळा उत्तर दिशेला वळेल किंवा किती वेळा उत्तर दिशेला होईल. पहा सोपा प्रश्न आहे. पहा उत्तर दिशेला किती वेळा होईल. परंतु आई घरातून मंदिरात जाताना, प्रश्न पहा बरं का, आई घरातून मंदिरात जाताना, हे घर आहे. पहा इथून ती कुठं चाललीये, मंदिरात चाललीये. मंदिर कुठं आहे, इकडं आहे. पहा आहे की नाही, हे मंदिर आहे इथं. या मंदिरात आई चाललेली आहे, तर तिचं तोंड किती वेळा उत्तर दिशेला होईल. पाय सुरुवातीला जातानाच एकदा होईल. पहा प्रथम एकदाच, इथंच एक वेळा तिचं काय झालंय तोंड उत्तरेला, म्हणजे घरातून बाहेर जातानाच ती एक वेळा उत्तरेला तोंड करेल. इथं वळेल, आता इथं पश्चिमेला तोंड झालं. इथं वळेल, इथं दक्षिणेला तोंड झालं. इथं वळेल, इथं पुन्हा पश्चिमेला तोंड होईल. आणि जेव्हा ती आता इथून वळताना इथं दोन वेळेस काय झालं, उत्तरेला तिचं तोंड होईल. पहा दोन वेळेस काय होईल, इथं तिचं उत्तरेला तोंड होईल. पुन्हा ती इकडे पश्चिमेला वळेल आणि पूर्वेला वळेल आणि पूर्वेला नंतर पुन्हा इथं एकदा तिचं तीन वेळेस उत्तरेला तोंड होईल. पुन्हा पूर्वेला वळेल आणि इथं पुन्हा एकदा तिचं चार वेळेस उत्तरेला तोंड होईल आणि नंतर ती शेवटी पूर्वेच्या दिशेने मंदिरात जाईल. पहा आपण जर या आकृतीचा रस्ता जर बघितला, या रस्त्याने जर आपण पाहिलं तर उत्तर दिशेला म्हणजे वरच्या दिशेला, आपल्याला माहिती आहे उत्तर दिशा ही वरची दिशा असते. अशा प्रकारे आपण जर सुरुवातीला अशा प्रकारे जर आपलं जे दिशा चक्र आहे ते जर काढलं तर आपल्या लक्षात येतं की वरची दिशा म्हणजे उत्तर दिशा, म्हणजे वरच्या दिशेला जेवढे बाण आपल्याला दिसत आहेत तेवढे बाण म्हणजे आईचं तोंड उत्तर दिशेला असेल. अशा प्रकारे आपलं पर्याय क्रमांक 1 चार वेळा आईचं तोंड हे मंदिराकडे जाताना उत्तर दिशेला होईल. पहा चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया.
पहा परीक्षेला कसे प्रश्न आले पहा. इथं पहा एक छोटासा प्रश्न 2022 साली आपल्याला हे परीक्षेला प्रश्न आलाय पहा. सोबतच्या आकृतीत घर ते शाळा या मार्गाने जाताना किती वेळा डावीकडे वळावे लागेल. पहा सोपा प्रश्न आहे. किती वेळा डावीकडे किंवा किती वेळा उजवीकडे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारणार नाहीत. हा जर प्रश्न तुमच्या एकदा लक्षात बसली ट्रिक की किती वेळा डावीकडे किती वेळा उजवीकडे, तर पटकन तुम्हाला हा उत्तर पण येऊ राहिलेत पहा कमेंट बॉक्स मध्ये. 2 2 3 काहींचं 3 येतंय, काहींचं 2 येतंय पहा. ठीक आहे आपण पाहूया. मी तुम्हाला सोडून दाखवतो हे उदाहरण. पाहूया आपण 6 वेळा 5 वेळा 11 वेळा का 7 वेळा. 2022 चा हा प्रश्न आहे, परीक्षेला आलेला आहे पहा. सोबतच्या आकृतीतून घर ते शाळा. पहा हे घर आहे. या घरापासून आपल्याला शाळेपर्यंत जाण्यासाठी किती वेळा डावीकडे वळावे लागेल. हा लक्षात घ्या. आता इथं घर आहे. इथं या घरातून तोंड कुठे आहे, सदा घरातून बाहेर पडताना आपलं तोंड कुठं आहे, म्हणजे हा आपला डावा हात इकडे असेल आणि उजवा हात कुठं असेल, इकडे असेल. प्रथम पहा त्या घरातून बाहेर पडताना जी निघण्याची दिशा आहे ती दिशा निश्चित करावी आणि त्यानंतर आपला डावा आणि उजवा हात कोणता आहे त्या दिशेने जर आपण निश्चित केलं की पहा दक्षिणेकडे तोंड असेल तर उजवा हात पश्चिमेला असतो आणि डावा हात कुठं असतो, इकडे पूर्वेला असतो. आता या डाव्या बाजूने आपण काय करायचं, आपला हा रस्ता तयार करायचा. माझी सांगितलेली ट्रिक पहा लक्षात ठेवा. ह्या डाव्या बाजूचा जो काही रस्ता आहे ना हा तयार करा. पहा ह्या कोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे असा रस्ता. म्हणजे काय होतं, हे छोटे छोटे कोपरे सुद्धा आपल्याकडून सुटले नाही पाहिजेत. पहा इथे शाळा आहे, केला का रस्ता तयार. आता किती वेळा डावीकडे वळावे लागेल. डावीकडे वळायचं म्हणजे रस्त्याच्या आकृतीला रस्त्याच्या बाजूने आतील बाजूस असणारे कोण मोजा. मग ते कुठलेही कोण. आता इथं पहा काही ठिकाणी काटकोन झालेत आणि काही ठिकाणी लघु कोण झालेत पहा. तर ते आपण फक्त कोण मोजायचे आतील बाजूचे बरं का. बघा आता डाव्या बाजूला रस्त्याने होणारे आतील बाजूचे कोण पहा. आपण जेव्हा निघतोय तेव्हा इथं पहिला कोण झालाय दिसतोय तुम्हाला आतील बाजूला. पहा रस्त्याच्या बाजूने आतील बाजूस होणारे कोण, इथं दुसरा झालाय पहा, इथं तिसरा झालाय. हा नाही, हा कोण बाहेरील बाजूस आहे. हा पण बाहेरील बाजूस आहे. पहा आता हा जो आतील बाजू झालाय ना हा चौथा कोण होतोय पहा तयार. हा पण नाही, हा बाहेरील बाजूस आहे. हा आतील बाजू झालाय, हा पाचवा कोण तयार होईल आणि हा सुद्धा बाहेरील बाजूस होतोय म्हणजे हा पण नाही. आपल्याला डाव्या बाजूने वळताना आतील बाजूचे कोण मोजायचे पहा. कोणत्या बाजूचे कोण मोजायचे, फक्त रस्त्याच्या आतील बाजूचे जे आकृतीमुळे तयार होणारे आतील बाजूचे कोण आहेत ते जर आपण मोजले तर बघा तुम्ही 1 2 3 4 5 अशा प्रकारे 5 वेळा डावीकडे वळावे लागेल. म्हणजे आपलं उत्तर किती येईल, पर्याय नंबर 2 5 वेळा. आता उजव्या बाजूला वळायचं म्हटलं तर मी पहा उजव्या बाजूचे पण इथं खुणा केलेल्या आहेत. त्या जर आपण मोजल्या तर त्याचं सुद्धा उत्तर काय होईल आपल्याला लगेच काढता येईल. म्हणजे हे आपल्या जर लक्षात आलं की डाव्या बाजूला किती वेळा उजव्या बाजूला किती वेळा वळावं लागेल तर अशा प्रकारे आपण सहजपणे उत्तर काढू शकतो पहा. चला ज्यांनी ज्यांनी 5 वेळा हे उत्तर दिलंय पर्याय क्रमांक 2 त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तुम्ही खूप हुशार आणि चांगले विद्यार्थी आहात पहा. आजच तुम्ही एक परीक्षा दिली आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठल्याही परीक्षेला आपला जर चांगला सराव झाला तर आपण नेहमी तयार राहिलं पाहिजे आणि आपण त्यासाठी तेवढं तत्पर असलं पाहिजे. त्यासाठी खूप महत्वाचा सराव आहे. असे तुम्ही रोजच्या रोज जर सराव केला तर तुम्ही सहजपणे असे प्रश्न सोडवू शकता. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. हा प्रश्न घेतोय मी पहा. एक मिलिंद बस थांब्यावरून चालत ग्रंथालयात गेला तर किती वेळा मिलिंदच्या पाठीमागे पूर्व दिशा असेल. पहा पूर्व दिशा असेल. पहा इकडं ग्रंथालय आहे, इकडे बस थांबा आहे. पहा मिलिंद बस थांब्यावरून म्हणजे आता त्याला तिकडून इकडे यायचा. लक्षात घ्या बस थांबा कुठं आहे त्याचा, इकडे आहे पहा बस थांबा. या बस थांब्यावरून मिलिंद कुठे येतोय, ग्रंथालयात गेला. म्हणजे इथं ग्रंथालयात इथपर्यंत आला तर किती वेळा मिलिंदच्या पाठीमागे पूर्व दिशा असेल. पाठीमागे म्हणजे त्याचं तोंड कुठं असेल रे, पश्चिमेला. किती सोपं आपलं लक्षात घ्यायचं की त्याचं तोंड पश्चिमेला किती वेळा होईल फक्त तेवढंच मोजायचं म्हणजे आपल्याला त्याची पाठीमागील दिशा
ते पण लगेच लक्षात येईल. पहा, मिलिंदीतून निघलाय, दक्षिणेला तोंड आहे त्याचं. पहा इथं पहिल्यांदा त्याचं तोंड आता पश्चिमेला झालंय, म्हणजे त्याची पाठ कुठं आहे? पूर्वेला आहे. तो परत इथून वर गेलाय, उत्तरेला तोंड झालं. पहा इकडं त्याचं पश्चिमेला तोंड झालं, म्हणजे 2 वेळा त्याचं काय झाली आता पाठ पूर्वेला झाली. तो इकडं गेला, आता परत खाली आला दक्षिणेला, परत आता पूर्वेला तोंड झालंय, पुन्हा दक्षिणेला तोंड झालंय, पुन्हा त्याचं आता पश्चिमेला तोंड झालंय, म्हणजे त्याची पाठ पूर्वेला झालीये. आणि आता तो पुन्हा इकडं उत्तरेला गेलाय आणि पुन्हा इकडं पश्चिमेला जाताना त्याची पाठ आता काय झालीये? 4 वेळा पूर्वेला झाली. आणि तो पुन्हा आता खाली दक्षिणेला येतोय आणि दक्षिणेकडून पुन्हा तो पश्चिमेकडे जाताना 5 वेळा त्याचं तोंड पश्चिमेला होईल, म्हणजेच त्याची पाठ ही पूर्वेला होईल. प्रश्न काय विचारलाय? तर किती वेळा मिलिंदच्या पाठीमागे पूर्व दिशा असेल? तर आपण जर पाहिलं तर 1 2 3 4 5 5 वेळेस मिलिंदच्या पाठीमागे काय असेल? पूर्व दिशा असेल. पर्याय क्रमांक 2 हे जे उत्तर आहे 5 हे या प्रश्नाचं बरोबर अचूक उत्तर आहे. पहा खूप सोपं आहे. पहा आपल्याला तोंडाकडची दिशा जर काढली तर बरोबर पाठीकडची दिशा, त्याच्या पाठीमागची दिशा सुद्धा काय होईल? मिळून जाईल. पुढचा प्रश्न पाहूया आपण एक. पहा, निरंजन अ या आपल्या घरातून ब या मंदिरात जाताना त्याच्या मागील दिशा उत्तर किती वेळा असेल? पहा, अ पासून ब पर्यंत जाण्यासाठी त्याची मागील दिशा, पहा आता मागील म्हणजे पाठीमागील दिशा म्हणू आपण. पाठीमागील दिशा उत्तर किती वेळा असेल? म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल रे? उत्तरची विरुद्ध दिशा किंवा उत्तरची समोरची दिशा दक्षिण दिशा. मग आपल्याला फक्त काय करायचंय की निरंजनचं तोंड दक्षिण दिशेला किती वेळा असेल ते आपल्याला काढलं की त्याच्या पाठीमागची उत्तर दिशा काय होणार आहे लक्षात येणार आहे. पहा, हा इथं अ या ठिकाणापासून तो निघतोय आणि त्याला कुठं जायचंय? ब या ठिकाणी जायचंय. पहा, निरंजन निघलाय, त्याचं तोंड कुठं आहे? सुरुवातीला पश्चिम दिशेला आहे. आता तो दक्षिण दिशेला वळला, म्हणजे त्याच्या पाठीमागची दिशा ही वरची उत्तर दिशा आहे. पहा लक्षात ठेवा, खालची दिशा ही दक्षिण दिशा आणि वरची उत्तर दिशा. आपल्याला विचारलंय की मंदिरात जाताना त्याचं पाठीमागील दिशा उत्तर किती वेळा असेल? म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेला एकदा झालं, पाठीमागची दिशा उत्तर दिशा. आता तो पश्चिमेला चाललाय, पुन्हा तो दक्षिणेला वळेल, म्हणजे त्याची 2 वेळा पाठीमागची दिशा काय असेल? उत्तर दिशा असेल. तो आता पुन्हा इकडे पूर्वेला वळलाय, आता उत्तरेला वळलाय. आपल्याला हे त्याचं तोंड आता उत्तरेला झालेलं आहे. तो पुन्हा आता इकडं पूर्वेला वळलाय, आता तो दक्षिणेला वळलाय, म्हणजे त्याची पाठीमागची दिशा ही 3 वेळा उत्तर दिशा येईल. तो पुन्हा आता पश्चिमेला वळलाय आणि पश्चिमेकडून तो दक्षिणेकडे जाताना पुन्हा त्याची 4 वेळा ही पाठीमागची दिशा उत्तर दिशा येईल. तो पुन्हा आता इकडं पूर्वेला वळलाय आणि पूर्वेकडून जाताना पुन्हा त्याची दक्षिण दिशेला तोंड होईल, म्हणजेच पाठीमागची दिशा ही उत्तर येईल आणि आता तो पूर्वेला जाऊन अशा प्रकारे ब या मंदिरात पोहोचेल. आता आपण जर पाहिलं तर त्याचं दक्षिणेला तोंड किती वेळा झालंय? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा आणि 5 वेळा तोंड झालंय. अशा प्रकारे तो 5 वेळा दक्षिणेला तोंड असताना त्याच्या पाठीमागची दिशा उत्तरेला होईल, म्हणजे पर्याय क्रमांक 3 5 वेळा. पर्याय क्रमांक 3 5 वेळा हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पहा, एक आपल्याला आताच्या परीक्षेला एक प्रश्न आला होता. पहा, खूप म्हणजे सोपा प्रश्न होता तो, परंतु त्यांनी काय केलं होतं, थोडस तुम्हाला चुकवण्यासाठी. पहा बरं का, साधारणपणे जेव्हा तुम्हाला असा प्रश्न असतो, कुठेही तिथं तुम्हाला आजूबाजूला असं काही चिन्ह नसतं, तर एक असं चिन्ह होतं. पहा परीक्षेमध्ये लिहिलं होतं उत्तर दिशा. पहा आकृती अशीच होती. पहा ती आकृती काय होती? ह्या वर्षीची जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली 2024 ची, तर आकृती अशीच होती आणि त्यामध्ये तुम्हाला असा एक बाणाची खून दाखवली होती. पहा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही खून म्हणजे काय दाखवते? नकाशाची दिशा ही वरची उत्तर दिशा आहे. म्हणजे त्यावेळेस काय करायचं होतं? जी आकृती आहे ती आपल्याला फिरवायची होती, किंवा त्यावेळेस ही जर उत्तर असेल
तर वरची दिशा कोणती होईल? मग ही पूर्व दिशा होते. आणि अशा प्रकारे आपल्याला जर दिशा चक्र जर फिरवता आलं तर आपण सहजपणे त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकलो असतो. आणि त्या ठिकाणी सुद्धा 3 बिंदू दिलेले होते. आपल्याला फक्त अ पासून ब बिंदू पर्यंत जाण्यासाठी किती वेळा उत्तरेला वळावे लागेल असं विचारलेलं होतं. खूप सोपा प्रश्न होता पहा तो. त्या प्रश्नाचं उत्तर हे जर तुम्ही जर व्यवस्थित जर शांत डोक्याने जर सोडवलं असतं तर 100% बरोबर येत असतं पहा. त्याकरता ती ही बाजू जर उत्तर दाखवली तर वरची पूर्व झाली असती, इकडची दिशा ही दक्षिण झाली असती आणि इकडची दिशा काय झाली असती? खालची ही पश्चिम दिशा झाली असती. म्हणजे आपल्याला त्या दिशा ठरवून तुम्ही बरोबर उत्तर काढू शकले असते पहा. तो प्रश्न काय मी याच्यात समाविष्ट केलेला नाही, परंतु तो तुम्ही नंतर पहा. खूप सोपा प्रश्न होता. अशा प्रकारे जर आपल्याला दिशेचं जर चिन्ह दिलं तर आपल्याला आकृतीच्या दिशा सुद्धा काय कराव्या लागतात? ठरवाव्या लागतात. ठीक आहे. मला वाटतंय की कृतीवरील प्रश्नांचा जो आज दुसरा भाग, आपण काल पहिला भाग बघितला आणि हा दुसरा भाग बघितला. मला वाटतंय की दिशा या घटकावरील प्रश्न निश्चितपणे तुम्हाला अतिशय सोपे जातील आणि समजले असतील अशी मी आशा बाळगतो. सर्व विद्यार्थी मित्रांना तुमच्या पुढील सर्व अभ्यासासाठी, भावी परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. पहा, अहमदनगर जिल्हा परिषदेने जो काही हा मिशन आरंभ प्रतिभावान आणि गुणवान विद्यार्थ्यांसाठी जो तयार केलेला आहे किंवा चालवलेला आहे, त्यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो पहा. तसेच मला जी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा तुमच्यापर्यंत येण्याची जी संधी दिली त्याबद्दल आमच्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय आदरणीय अनिलजी भवार साहेब, तसेच मिशन आरंभची समर्थपणे धुरा सांभाळणारे तालुक्याचे आमचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी माननीय कराड साहेब पहा, तसेच आमचे केंद्र प्रमुख बाबा गोसावी साहेब आणि आम्हाला नेहमी इथं 1 महिनाभर सतत ज्यांनी खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलं आहे ते आमचे मित्र वाघ सर, तसेच गुमरे सर, हा, आणि तसेच आपल्याला जिल्हा स्तरावरून सुद्धा मोलाचं मार्गदर्शन करणारे पहा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते भापकर सर असतील किंवा आमचे कुलकर्णी सर असतील, सर्वांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं. मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. त्यांचं नाव